नमस्कार मित्रांनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्पष्ट बोलणारी व्यक्ती ही चांगल्या काट्यासारखी असते. ती निश्चितपणे काही वेळा आपल्याला दुखवतात, पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे हे आयुष्यभर टिकतात. प्रेमाने भरलेले डोळे, आदराने टेकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताच्या आवडत्या गोष्टी आहेत. जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावरून नव्हे तर अगदी मनापासून चांगला असतो, अशा व्यक्तींना आपल्या हृदयात जागा द्या. मित्रांनो, हा टप्पाही निघून जाईल. जरा धीर धरा. आनंद थांबला नसेल तर दुःखांचा काय उपयोग? मन अस्वस्थ असेल तर काही करू नका. देवाला सांगून थांबवा आणि देवाचे नाव घ्या. राग वाईट असतो, पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमीच तुमच्याशी असेच वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीला रागाच्या अवस्थेत पाहिल्यावर जितके पटकन ओळखता येते तितके तुम्ही त्याला वर्षानुवर्ष ओळखू शकत नाही. जेव्हा लोक मार्ग वेगळे करण्याचा निर्णय घेतात ते सर्वप्रथम एकामेकाशी बोलणे टाळतात. मित्रांनो, जर तुम्ही एखाद्याला माफ केले तर तुम्ही शहाणे आहात. जर तुम्ही त्या व्यक्तीला दुसऱ्यांदा माफ केले तर कोमल मनाचे आहात. पण जर तुम्ही तिसऱ्यांदा त्या व्यक्तीला माफ केले तर तुम्ही या जगातील सर्वात मोठा मूर्ख माणूस आहात. आयुष्यातील सर्वात महागडी गोष्ट तुमचा वर्तमान. जो एकदा गेला तर या जगाची संपत्ती देऊनही तो विकत घेऊ शकत नाही. आपले विचार आपल्याला घडवतात. म्हणूनच आपल्या विचारांवर लक्ष केंद्रित करा, शब्दांवर नाही. विचार सदैव जिवंत असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. जसे पृथ्वीवर हवामानात बदल होतो त्याचप्रमाणे जीवनात सुख दुःख येत राहतात. हजारोंच्या गर्दीतही वाईट तुम्हाला सापडेल. जसे गाईच्या कळपात वासराला त्याची आई सापडते, पण जो देवावर मनापासून विश्वास ठेवतो त्याला वाईटातही चांगलं सापडतं. खूप हसणारा आणि बोलणारा माणूस तर शांत झाला तो आतून तुटला आहे असे समजावे. मित्रांनो, कधी स्वतःचा अभिमान बाळगू नका. दगडही जड होऊन पाण्यात त्याचे अस्तित्व हरवून बसतो. जर देव तुम्हाला जास्त वाट पाहायला लावत असेल तर कदाचित तुम्ही जे मागितले आहे त्यापेक्षा तो तुम्हाला जास्त देईल. हा टप्पाही निघून जाईल. जरा धीर धरा. आनंद थांबला नसेल तर दुःखाचा काय उपयोग? मन अस्वस्थ असेल तर काही करू नका. देवाला सांगून थांबवा. देवाचे नाव घ्या. बुद्धीने पैसा कमवता येतो, पण पैशाने बुद्धिमत्ता विकत घेता येत नाही. जेव्हा इतरांसाठी जगायचो तेव्हा आपल्याबद्दल कोणाची तक्रार नव्हती. मात्र जेव्हा स्वतःसाठी थोडे विचार करायला लागलो तर हे जग शत्रू झाले. जीवनाचा अनुभव दर्शवतो की लहान व्यक्ती मोठ्या प्रसंगी उपयोगी पडू शकते आणि मोठी व्यक्ती छोट्या गोष्टींवर आपली स्थिती दर्शवते. मित्रांनो, तुमच्या हातून कोणीही काही घेऊ शकतो, पण तुमच्या नशिबातून कोणीही काही घेऊ शकत नाही. आयुष्यात पुढे जायचं असेल तर नशिबावर विसंबून राहू नका. स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. दार लहान असून सुद्धा ज्याने तुमच्या घरात नतमस्तक होऊन आत प्रवेश केला तो तुमचा आहे हे समजून घ्या. मित्रांनो, भगवंतावर श्रद्धा असेल तर अडचणीतही मार्ग निघतो. ज्याला ज्ञान आहे त्याला समजवता येते. जो अज्ञानी आहे त्यालाही समजवता येते, पण जो अहंकारी आहे त्याला कोणी समजवू शकत नाही. मित्रांनो, जसा दिवा तेलाशिवाय जळत नाही त्याचप्रमाणे भगवंताच्या कृपेने मनुष्य जीवनात
यशस्वी होऊ शकत नाही. फक्त वेळ स्पष्ट करते अनोळखी लोकांच्या प्रेमावर कसा विश्वास ठेवू. प्रियजनांच्या पराभवावर आजकाल आपलीच माणसे मजा घेतात. मित्रांनो, जेव्हा गरजेची गोष्ट असते तेव्हा प्रत्येकाची जीभ गोड असते. तुम्ही जितके सत्यवादी राहाल तितके तुम्ही एकटे राहाल. जेव्हा जेव्हा आयुष्य तुम्हाला रडवते तेव्हा समजून घ्या की आयुष्य तुम्हाला रडवत नाही तर तुम्हाला काहीतरी नवीन शिकवत आहे. पण फार कमी लोकांना या गोष्टीचा अर्थ कळतो. एखाद्यावर जास्त रागवण्यापेक्षा आपल्या आयुष्यात कोणाचे तरी महत्त्व कमी करणे चांगले. मित्रांनो, सर्व काही माहीत असूनही जर तुम्ही चुकीला चुकीचे म्हणू शकत नसाल, तुमच्या हक्कासाठी तुम्ही मग कधी लढू शकणार नाही. आनंदी राहायला पाहिजे, बाकी तर सर्व चालूच राहील. कोणी स्वतःला दुसऱ्यांपासून वेगळी करत राहील तर कोणी दुसरा त्याला भेटत राहील. कोणत्याही नातेसंबंध वाटे करून नव्हे तर दोघांच्या सहभागाने चालते. जी व्यक्ती तुमच्या दुःखात आपले सुख विसरते त्या व्यक्तीपेक्षा तुमच्या जवळचे कोणी असू शकत नाही. मित्रांनो, जर तुम्ही आयुष्यात हळू चालवणे कधीच थांबवले नाही तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही सर्वात वेगाने धावत आहात. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, सापाच्या दातात, विंचूच्या नागीत आणि माणसाच्या मनात किती विष आहे हे कोणीच सांगू शकत नाही. त्यांच्यापासून नेहमी काळजी घ्या. चुका प्रत्येक माणसाकडून होत असतात, पण चूक दुरुस्त करणारी व्यक्ती तीच असते ज्याचे मन स्वच्छ असते आणि त्याला नाती गमवायची नसतात. राग वाईट असतो, पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी असंच वागेल. अनुभव सांगतो की एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा. तीच व्यक्ती पुढे तुम्हाला कोणावर आंधळा विश्वास ठेवू नये असा धडा शिकवेल. मित्रांनो, एक गोष्ट अगदी खरी आहे की आपण नवीन लोकांसोबत किती आनंदी असलो तरी जेव्हा ते आपल्याला दुखवतात तेव्हा आपल्याला जुने लोक आठवतात. विश्वास सुटला तर तो परत येत नाही. खराब प्रियकर फक्त तुमच्याबद्दल वाईट बोलू शकतो, मात्र तुमचं कधीच वाईट करू शकत नाही, कारण त्याच्या नाराजीत तुमच्याबद्दल काळजी आणि तुमच्याबद्दल खरी आपुलकी असते. जे चुका करतात ते माफीचे पात्र असतात. हुशार माणसं नाहीत. आयुष्यभर आनंदी राहायचं असेल तर स्वतःला असे बनवा की कोणासोबत असो वा नसो कशाचेही दुःख होऊ नये. माणूस एकाकी होतो कारण तो आपल्या प्रियजनांना सोडण्यासाठी अनोळखी लोकांकडून सल्ला घेतो. मित्रांनो, जमीन चांगली असू शकते, खत चांगले असू शकते, पण पाणी खारट असेल तर फुले तिथे येत नाही. भावना चांगल्या असतील तर कर्मही चांगले होईल, पण बोलणे वाईट असेल तर नाते कधीच टिकत नाही. आपली श्रद्धा आणि धर्म विकून कमवलेल्या पैशाचा काही उपयोग नाही. शेवटी ते सोडून द्यावे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. मित्रांनो, रात्र जितकी गळत तितके तारे चमकतात. आपले दुःख जितके खोल तितका देव आपल्या जवळ असतो. तुमची खूप काळजी घेणाऱ्या व्यक्तीकडे कधीही दुर्लक्ष करू नका, नाहीतर एक दिवस तुम्हाला कळेल की दगड गोळा करता करता तुम्ही हिरा गमावला. नाती बनवली जातात आणि आपली गरज संपल्यानंतर बनलेल्या नात्यांकडे पाठ फिरवली जाते. जर तुम्ही तुमच्या मनापासून जीवनात मित्र आणि चित्र बनवली तर त्याचे रंग नक्कीच चमकतील. ज्यांना समजू शकत नाही त्यांच्याशी तडजोड करू नका. त्यापेक्षा एकटे राहणे चांगले आहे. निदान मन शांती तरी असेल. हल्ली लोक मनापासून मिळालेले आदराने खुश होत नाही. जे त्यांची खुशामत करतात
त्यांना अभिमान वाटतो हे सत्य आहे, ते तसं दाखवतात. विश्वास ठेवा, पण आई आणि देवाशिवाय कोणावरही विश्वास ठेवू नका. राग आल्यावर दोष कोणाचाही असला तरी ज्याच्यावर खूप प्रेम आहे तोच प्रथम बोलू लागतो. सत्य सिद्ध करण्याचा आग्रह धरण्याची गरज नाही, कारण फक्त स्वतःच योग्य वेळी सिद्ध होते. मित्रांनो, आयुष्यात 2 गोष्टींचा कधी गर्व करू नका, पैसा आणि चेहरा. गरिबी यायला वेळ लागत नाही आणि अपघातात चेहरा बदलायला वेळ लागत नाही. मित्रांनो, तुम्ही बरोबर असाल तर तुम्हाला रागवायची गरज नाही, पण जर तुम्ही चुकत असाल तर तुम्हाला रागवण्याचा अधिकार नाही. विनोद आणि पैसा हुशारीने खर्च करावा. जीवन म्हणजे संघर्ष. घाबरू नका, लढायला शिका. एकदा तुमची झोप उडाली तरी चालेल, ते बरं होईल, पण तुमचे स्वप्न कधीही मोडू देऊ नका. तुम्ही कितीही मोठा झाला तरी चालेल, जर तुमच्या माणुसकी नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. तुम्हाला जे काही करायचं आहे ते स्वतः करण्यासाठी वेळेवर विसंबून राहू नका. मित्रांनो, फसवणूक होऊ शकते हे जीवनाचे तत्त्व बनवा. जो तुमचा आदर करत नाही त्याच्याजवळ कधी जाऊ नका, कारण जीवनात जे घडेल ते एकतर चांगले किंवा मोठे असेल. जे होईल ते आपल्या कृतीचे परिणाम असेल. जर तुम्ही एखाद्याचे चांगले करू शकत नसाल तर वाईटही करू नका. जर तुम्ही आदर करू शकत नसाल तर विनाकारण अपमान देखील करू नका. तुम्ही जितकी काळजी घ्याल तितके तुम्ही संकटात पडाल. ज्या दिवशी तुम्ही लोकांची काळजी घेणे बंद कराल, लोक तुम्हाला त्रास देणं बंद करतील. मित्रांनो, तुम्ही काय आणले आहे आणि काय सोबत घेऊन जाणार, हे आयुष्य म्हणजे 2 दिवसांची जत्रा आहे. शहाण्या माणसाला सुखाची भावना कधीच नसते, कारण त्याला माहीत असते योग्य कृती आणि योग्य वेळ आल्यावर सर्व देवाचा हिशोब घेतो. स्वतःच्या विचारांची आणि संगतीची विशेष काळजी घ्या, कारण यश नेहमी चांगल्या विचारांनीच मिळते. ते चांगले विचार चांगल्या माणसाच्या संपर्कातून येतात. मित्रांनो, एकतर गप्प राहा किंवा मौनापेक्षा मौल्यवान असे शब्द बोला. स्वतःसाठी सत्य, इतरांवर प्रेम, सर्वांप्रती करुणा हे जीवनाचे व्याकरण आहे. मित्रांनो, फुलं कितीही सुंदर असली तरी त्याची स्तुती त्याच्या सुगंधाने होते. माणसं कितीही मोठी असली तरी त्यांच्या गुणामुळे त्यांचा आदर होतो. जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी एकदा भगवंताचे स्मरण करणे आवश्यक आहे, की मी जे काही देणार आहे, जे काही करणार आहे ते देवाला मान्य आहे की नाही. असे केल्याने तुम्ही आयुष्यात कोणतेही चुकीचे काम करणार नाही. मित्रांनो, स्पष्ट बोलणारी व्यक्ती चांगली काट्यासारखी असते. ते तुम्हाला निश्चितपणे काही वेळा दुखवतात, पण त्यांच्या स्पष्ट बोलण्यामुळे होणारे फायदे हे आयुष्यभर टिकत असतात. मित्रांनो, प्रेमाने भरलेले डोळे, आदराने टेकलेले डोके, सहकार्य करणारे हात, योग्य मार्गावर चालणारे पाय आणि सत्याशी जोडलेला आत्मा या भगवंताच्या आवडत्या गोष्टी आहेत. जो आपल्या वचनांवर ठाम असतो आणि जो चेहऱ्यावर नव्हे तर अगदी मनापासून चांगला असतो, अशा व्यक्तींना आपल्या हृदयात जागा द्या. हा टप्पाही निघून जाईल. जरा धीर धरा. आनंद थांबला नसेल तर दुःखाचा काय उपयोग. मन अस्वस्थ असेल तर काही करू नका. देवाला सांगून थांबा. देवाचे नाम घ्या. राग वाईट असतो, पण तो कुठे गरजेचा असतो तेही दाखवले पाहिजे. अन्यथा चूक करणाऱ्याला आपण चुकीचे करत आहोत हे समजणार नाही आणि तो नेहमी तुमच्याशी असेच वागेल. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.